गुरुवार दिनांक 23 जुलै रोजी डहाणू तालुक्यातील डोंगरी पाड्या येथून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला। खरं म्हणजे 1 ऑगस्ट रोजी पालघर जिल्हा निर्मितीला 12 वर्ष पूर्ण झालीत, तरीही डहाणू तालुक्यातील रायतळी चांदवड येथील डोंगरी पाड्यातील आदिवासींना अजूनही मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे। रस्त्याअभावी येथील एका जखमी रुग्णाला डोलीतून टाकून ग्रामस्थांना 1 किलोमीटरची पायपीट करावी लागली। यामुळे ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जातोय। खरं म्हणजे 23 जुलै रोजी डोंगरी पाड्यातील करण देसक हा तरुण झाडावरून पडून गंभीर जखमी झाला होता। घटनेनंतर तो बेशुद्ध होता। चांदवड येथील डोंगरी पाड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मोरीचे काम अपूर्ण असल्याने रुग्णवाहिका थेट पाड्यापर्यंत पोहोचू शकली नाही। अखेर ग्रामस्थांनी जखमी करणला डोलीत टाकून मुख्य रस्त्यापर्यंत आणले। त्यानंतर त्याच्यावर पुढील उपचार वेदांत रुग्णालयात करण्यात आले। उपचारानंतर त्याला घरी सोडले, मात्र पुन्हा तपासणीसाठी त्याला डोलीतच टाकून न्यायचे का असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे। खरं म्हणजे कागदोपत्री हे गाव देखील आदर्श म्हणून आहे। एका बाजूला डोंगरी पाड्यात मोरी अभावी रुग्णाला डोलीतून न्यावे लागत असताना दुसरीकडे हे गाव कागदोपत्री आदर्श गाव म्हणून घोषित केले आहे। आदिवासी विकास विभागाच्या 28 मार्च 2025च्या निर्णयानुसार गंजाड, रायतळी, घोलवड या परिसराचा आदर्श आदिवासी गाव योजनेत समावेश करण्यात आला। कागदावर गाव आदर्श असले तरी प्रत्यक्ष पाड्यात मूलभूत सुविधांचा अभाव पाहायला मिळाला। खरं म्हणजे ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार 3 वर्षापासून मोरीचे काम अपूर्ण आहे। रस्त्यावरील मोरीचे काम पूर्ण करण्याची मागणी रायतळी चांदवड येथील ग्रामस्थ सतत करत आहेत। यापूर्वीही 2 रुग्णांना अशाच प्रकारे डोलीतून न्यावे लागले होते। तसेच 4 वर्षापूर्वी वेळेत वैद्यकीय मदत न मिळाल्याने एकाचा मृत्यू देखील झाला होता। याबाबत ग्रामपंचायतीला 10 पेक्षा जास्त वेळा लेखी निवेदने दिली तरीही काम पूर्ण झाले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच प्रश्न उपस्थित होतोय, तो म्हणजे 12 वर्षांनंतरही पालघर जिल्ह्याचा विकास कुठे खुंटला? तर एकीकडे लाखो करोडोंचे प्रोजेक्ट हे पालघर जिल्ह्यात येत असूनही ही परिस्थिती निर्माण झाली आहे।